मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज खूप खुश आहे कारण की मी खूप दिवसांनी व्लॉग करते. मी व्लॉग का नव्हती करत कारण की माझी स्कूल हे ते खूप काही. अच्छा, खूप काही करत होती. हा, ओके. मला मम्मी पप्पांनी खूप मोठा सरप्राईज दिला. आता मी तुम्हाला पण दाखवते. हा, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, बघायचंय? येस. आर यू एक्साइटेड? येस. चल ये बघ. ये व्हॉट्स द सरप्राईज? जा ते बॉक्स काय बघ बरं. ओपन कर बॉक्स. काय बरं? ओ, बघ बरं काय काय. इथे एक बॉटल आहे. A tiny little socks. A toy. टॉय आणि ते पॅसिफायर आहे. कोणासाठी वापरता का पॅसिफायर असं? Baby. बेबीसाठी. ओके, अजून काय काय बघ. आणि अजून हँड ग्लोव्स आणि बेबी वॉश. बेबी वॉश. आणि ते मागे काय लिहिलंय बघ बरं, ते काढ. ते काय वाच. You are going to be big आणि बाजूचं सो sister. यू आर गोइंग टू बी अ बिग सिस्टर. बेबी येणार आहे आपल्या घरी. येस. आर यू एक्साइटेड? तू बेबीसाठी आणले हे सगळं. Oh. आणि मग तू बेबीला मस्त दूध पाजायचं. ओके. आणि मम्माच्या बेली टमी मध्ये बेबी आहे. येस. आर यू एक्साइटेड? This is pretty strong. गर्ल असेल किंवा बॉय असेल, वी डोंट नो, पण तू त्याला किंवा तिला घालशील ना? येस. रे तू एक्साइटेड आहे? टमी मध्ये बेबी आहे. आणि आज आहे आपलं फर्स्ट स्कॅन. तर आज आपल्याला बघायचंय बेबीचं हार्टबीट कसं येतं. ओके, सगळं चेक करायचंय. तुला बेबी दिसेल छोटासा कसा असतो टमी मध्ये. बेबी आहे. आर यू एक्साइटेड रिया? तू खुश झाले एकदम? बेबी येणार आहे आता तुझ्या बर्थडेच्या आधी. हा, नेक्स्ट बर्थडेच्या आधी. तुझ्या नेक्स्ट बर्थडेच्या आधी. तर ऍक्च्युली आम्हाला तिला नंतर सांगायचं होतं, पण रियाची आहे स्कूलला सुट्टी आणि आज आम्हाला म्हणून जायचंय. आम्हाला तुला घेऊन जावं लागणार आहे तिकडे. ओके, चल. चलो आता जायचं? आपण जायचं स्कॅनला आता. बघायचं तुला? तुला कसं वाटतंय? मस्त. खरंच येणार आहे बेबी? पप्पी की? हा चेहरा फुलला आहे. मला बेबी आडू. आवडतं मम्मा. कशी म्हणते रे? आता एक का दोन आहे माहित नाही बाई. Baby, I want to. हो बाई रिया. लेट्स सी आता आता कळेल कळेल आपल्याला. ते एक का दोन आता आहे. आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय रिया. तर नुसती उड्या मारते आज. आम्ही आता वेट करतो इकडे. काय मोनिका, काय वाटतं, एक का दोन? नाही एकच, कशाला दोन बिन. कसं वाटतंय? भारी. एकच आहे, नाही तर दोन दोन चालले होते तुझं मला केव्हा. वाटलं दोन असतील. तुम्ही दोन आहे ना म्हणून. डॅडी आणि बडे पप्पा ट्विन्स आहे ना, मला असं वाटलं की दोन का काय. कसं दिसतंय? नाही इकडे. Girl, make a boy. ते आता नाही कळणार, ते आता नाही कळणार, ते नंतर कळत. तुला काय पाहिजे? Maybe I want this girl. माहिती नाही, ते आता वाढेल असं. आता वाढेल हळूहळू. तो आता एवढूसा आहे. केवढूशा माहिती का? एवढूशा बेबी. Like my doll? हा, डॉल पेक्षा छोटा. नाही, like ते तिन्ही डॉल असतात हा, त्यांच्या एवढा आहे का? हो म्हणजे माझे डॉल हाऊसच्या जेवढे हो, doll आहेत तेवढा तेवढा आहे आहे. तो. Oh my God. आणि मग असा असा मोठा होतो तो नंतर. आता हा छोटूसा आहे. कसं वाटतंय?
मे मध्ये येणार आहे, मे मंथ मध्ये. मे मध्ये येईल, मे मध्ये बेबी येईल. रिया किती एक्साइटेड. दाखव फोटो. फोटो पण दिला बघ आपल्याला. यांचं चांगलं आहे, मस्त देतं. आपल्याला असा कुठे द्यायला होता. रिया तर बघ नुसते हसते. रिया काय म्हणत होती? मला गर्ल आणि बॉय दोघं चालेल, पण तो एक आहे ना, तर मला एक कोणता तरी दोघांमधून चालेल. बॉय पण चालेल, गर्ल पण चालेल. बॉयला तर काय करशील मग? लाकी तो मला नाही, मी त्याला लाकी बनदेल, तो मला गिफ्ट देईल. आणि गर्ल आली तर? आणि गर्ल आली तर ती मला खेळ माझ्यासोबत. तुम्ही डॉल हाऊस खेळणार? आणि मग माझं डॉल हाऊस तिथला खेळता येईल. अरे बाबा, तोपर्यंत माझ्याकडे नाही राहणार. हो आनंद पोटात माझ्या मावेचा. किती खुश झाली ग. किती आनंद झाला. तुला ते पाहिलं ना लाईव्ह कसं दिसत होता पोटामध्ये, कसा आहे बेबी. तर हेच होतं सरप्राईज. कसं वाटलं? सगळेजण ब्लॉगची खूप जास्त वाट बघत होते. खूप दिवस झाले ब्लॉग नाही झाला आणि तेच सांगण्यासाठी म्हटलं चला आज ब्लॉग करूया आणि आपण सरप्राईज पण देऊया. आणि ही का न्यूज करत पण आम्हाला नव्हतो? रिव्हील करायची होती खूप दिवसापासून, पण आम्हाला दिवस. टाइमच भेटत नव्हता. ऍक्च्युली हिचं प्रेग्नन्सीची न्यूज जशी कळाली सेम टायमिंगला हिला जॉबची पण एक ऑफर आलेली. तर आम्ही त्याच गडबडीत होतो. नंतर मग जॉब पण हिचा स्टार्ट झाला, करायचं की नाही. हो, त्यातच किती दिवस गेले की कंटिन्यू करायचं की नाही करायचं, होईल की नाही, काही त्रास झाला तर मग त्यामुळेच चालू होतं. पण नाही, फायनली आम्ही डिसाईड केलं की करूया कंटिन्यू. छान वाटतंय, मला ऍक्टिव्ह वाटत होतं म्हणून मग मी पण कंटिन्यू केला. आणि बस रोज जायचं यायचं, फुल डे आमचा पॅक झालेला. हिचे स्कूल पण चालायची. मग पहिले हिला ड्रॉप करा, नंतर मोनिकाला. आणि तेव्हा स्नो पण चालू होता. त्यामुळे तर वॉक करत तिला बस स्टॉपला सोडणं शक्यच नव्हतं. हिचा टिफिन, हिचा टिफिन, मग माझा टिफिन, मी पण ही पण टिफिन घेऊन जायची. महिला सोडून आल्यानंतर मग मी माझं काम कंटिन्यू करायचो. आणि मग माझं सोडायला आणि घ्यायला जायचं टाइम जायचा, त्यामुळे मला माझं जॉबचा टायमिंग थोडा एक्सटेंड करावा लागायचा. सो थोडं आमची धावपळ होत होती. हा, तेव्हा धावपळ होत होती, पण झालं, व्यवस्थित मॅनेज झालं. पण नंतर मग मी म्हटलं चला आता थोडं लास्टच्या याला येतोय, आता आपण ब्रेक घेऊया. त्यामुळे मग मी आता मॅटर्निटी लिव्हवर आहे. तर बस छान वाटलं, म्हणून ते 5-7 महिने कुठे निघून गेले मला कळाले नाही. पटापट. तुला कसं वाटलं? मला तर मस्तच वाटलं. तुला छानच वाटते. तू काय काय करशील बेबी आल्यावर? मी त्याला दूध पाजेल, मी त्याला हे करेल, मी त्याच्यासोबत खेळेल. सुपर एक्साइटेड. ऍक्च्युली मेन रिझनच हे होतं की रियाला खूप वाटत होतं की आपल्याला ब्रदर किंवा सिस्टर पाहिजे, जिच्यासोबत किंवा ज्याच्यासोबत मी खेळू शकते. मग तिचं खूप चालू होतं. पण आमचं नंतर कसं झालेलं की ही पण जॉब सर्च करत होती. त्याच्यानंतर हिने क्लासेस पण केले काही अपग्रेड करण्यासाठी तिचं नॉलेज. पण तरी तिच्या मनासारखं काही ऑफर वगैरे येत नव्हती मध्ये. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. नंतर मग आम्ही विचार केला ठीक आहे, काही म्हणजे बाकीच्या गोष्टी पण महत्वाच्या असतात, जॉबच काय फक्त सर्वस्व नाही. मग आम्ही तो विचार सोडून दिला जॉबचा आणि नंतर मग आम्ही हा डिसिजन घेतला. आणि सेम टायमिंगला जॉब पण आला, म्हणजे तो बेबी लकी ठरला. तर सगळ्यात पहिले ही न्यूज आम्ही रियाला सांगितली. काय आठवतंय का तुला? आणि रियाला सांगण्याचं कारण असं की ज्या दिवशी माझं अल्ट्रासाऊंड फर्स्ट बुक केलेलं होतं, तो दिवस आम्ही असा चूज केला होता की रिया स्कूलमध्ये जाईल आणि आम्ही अल्ट्रासाऊंडसाठी जाऊ. पण असं झालं की त्या दिवशी नेमकं स्कूलच बंद होतं 1-2 वीकसाठी. 1 वीक नाही, 1 मंथ ऑलमोस्ट बंद होतं. हा, मग आम्ही म्हटलं अरे आता काय करायचं आपण, तर फ्रेंड्सला पण सांगितलं नाही अजून. आणि मग हिला कुठे ठेवणार आपण, आणि ही पण असं कुठे ठेवलं नाही ना. मग आता अल्ट्रासाऊंडला जाणार, मग तिकडे ती स्कॅन करताना म्हणणार बेबी बेबी, हिला वाटेल की कुठे काय झालंय, बेबी कुठून आलं असं. त्यामुळे आम्हाला तिला अल्ट्रासाऊंडला जाण्याच्या आधी तिला सांगायचं होतं.
नाहीतर ती तिकडे जाऊन एकदम सरप्राईज झाली असती की काय हे काय चालू आहे हे काय चालू आहे. म्हणून मग तिला आम्ही सकाळीच आयडिया दिली. ऍक्च्युली आमच्या पण डोक्यात नव्हतं काय करायचं, तर आम्ही त्याच दिवशी सकाळी मम्मी इतकं पटकन झटपट की काय काय करायचं आता? हिला न्यूज कशी द्यायची ते पण आम्हाला काहीच डोक्यात नव्हतं. त्या आम्ही सकाळीच दिवशी- पटकन प्लॅन केला की हिला असं असं करून दाखवू, जे सांगू. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पाहिलं सुरुवातीला. आणि मग आपण अल्ट्रासाऊंड मग आम्ही तसं तिला दिली ती न्यूज आणि मग आम्ही अल्ट्रासाऊंडला गेलो. नाहीतर आमचा प्लॅन होता की रियाला थोडं लेट सांगूया, पण मग काय नाही सांगा सर्वात पहिले रियाला सांगितलं रियाला सांगावं आणि मग लागलं. नंतर आम्ही अल्ट्रासाऊंड वरून घरी आलो आणि मग मग आम्ही आम्ही घरी घरी सांगितलं. सांगितलं. तर त्याचा पण व्हिडिओ दाखवतो आता हा, तर तुम्हाला. ती क्लिप आता बघा की घरी आम्ही कसं सांगितलं, माझ्याकडे माहेरी आणि सासरी. बच्चा पाहिजे ते पाहिजे बाई. बच्चा झोपत नाही. मोबाईल आहे ना. वाव. ए वाव, बघ काय काय सांग? फ्रेम बनवली. कोण आहे ती? छोटे रिया दीदी. No, that's a baby. मी दीदी होणार आहे, बिग सिस्टर. मी Congratulations. And look at this. रिया इज गोइंग टू बी बिग सिस्टर. रिया मोठी दीदी होणार आहे परत एकदा. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणून ते दाखवते का तिला, त्यांना वाटलीच असेल. हे बघ, बाबांना दाखव आता, बाबांना थँक्यू. आले का बाबा? पप्पा कुठे पप्पा? बाबा हे बघा, तुझ्यापेक्षा छोटा बेबी. मी परत बिग सिस्टर होईल आता. मी परत बिग बापरे, दाखव फ्रेम. मोठी दीदी होणार आहे, मोठी दीदी. रिया आता मोठी दीदी होणार आहे. हा Congratulations. थँक्यू थँक्यू. I have one more thing to show. रिया काय सांगते? Not the right girl. सगळ्यांना फेकायला लागले आता ती पण. सगळ्यांना फेकते ते. म्हणजे आता रिअल वाला येणार आहे तुम्ही. हे चला. त्यानंतर ही न्यूज मी माझ्या माहेरी पण सांगितली, पण नेमका त्यात ऑडिओच कॅप्चर झाला नाही. तर असं आम्ही न्यूज घरी सांगितली. किती वेळ तर ते पण गोंधळलेलेच होते. थोडं म्हणजे सांगत कळत नव्हतं त्यांना की कळत नव्हतं. ऍक्च्युली रिया म्हणजे सिया छोटी आहे, तर की रिया बिग सिस्टर ऑलरेडी झाली आणि ही म्हणत होती की मी बिग परत एकदा सिस्टर होणार. परत एकदा होणार आहे, तर लवकर क्लिकच होत नव्हतं त्यांना. तर मग नंतर कळालं आणि ते पण खूप खुश झाले. मग मी नंतर माझ्या घरी पण सांगितलं. छान वाटलं सगळ्यांनाच की चला बाबा, फायनली एकाला कोणीतरी जोडी येणार आहे. तर काही पण असू दे, पण पाहिजे की रिया सोबत कोणीतरी हवं. तर मग आम्हालाही खूप छान वाटलं आणि बस आम्ही पण एक्सायटेड आहोत बघायला बेबीला. येस. मे मध्ये येणार आता बेबी. मे मध्ये येणार आहे बेबी. प्रेग्नन्सी आता मी मस्त एन्जॉय करते. आता माझ्या सुरू आहे सुट्ट्या, तर मग मी मस्त म्हटलं एन्जॉय करूया. मस्त जे इच्छा खायची होते ते मी खाते. असं मला रियाच्या वेळेस काहीही नव्हतं, कारण की कोणीही मराठी फ्रेंड नव्हते जेव्हा मी बँकोरला होतो तेव्हा. मराठी काय कोणतेच फ्रेंड्स नव्हते. हा, नवीनच होतो आम्ही. फक्त माझे ऑफिसचे कलिग्स होते एक दोन, ते पण इंडियन नव्हते. एक फिलिपियन होता आणि एक कॅनेडियन होता. आणि तेव्हा असं झालं ना की कोविड असल्यामुळे तर खूपच काहीच पॉसिबिलिटी नाही. रेस्टॉरंट्स पण इतके नव्हते. आम्ही एक दोनदाच मागवलेलं आणि घाबरायचो. मेन म्हणजे मागवण्यापेक्षा आम्ही घाबरायचो की नको बाबा कुठून यायला असं. आणि मग मम्मी येणार होती तेव्हा ते पण कॅन्सल झालं. म्हणजे तिचा पण काही रियाच्या प्रेग्नन्सी मध्ये आम्ही दोघच होतो. होतो. आता प्री प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी सगळं आम्ही. आणि तेव्हा अशी इच्छा पण व्हायची खायचं, तर अरे कोणीतरी बोलवायला पाहिजे असं वाटायचं, पण काय कोविड होता, काय करू शकत नव्हतं. आणि यावेळेस तर जोरदार चालू आहे, कारण की फ्रेंड्स पण भरपूर आहेत. कोणी ना कोणी जेवायला पण बोलवत आहे बऱ्याच वेळा डिनर. आणि फ्रेंड्सला सांगण्याच्या आधी तेव्हा कोणी केले? फ्रेंड्सला सांगण्याच्या आधी तर डॅडी प्रो होते. काय काय बनवलं रिया हे ना? कसं तुला आवडलेलं का? मस्त स्टाईल मध्ये बनवता डॅडी. असं मस्त रेस्टॉरंट सारखं खूप भारी जेवण. तर मग आता असं सुरू आहे, कधीतरी मला काही इच्छा खायची झाली तर मग मीच म्हणते की मला तडका देऊन द्या. मी सगळं कट करून तयारी करून देते, फक्त तडका द्यायचं काम. मस्त तडका शेफ येतात, शेफ येतात आणि मस्त तडका देतात. नाही मग कसं आपले शेफ येतात, येतात, तडका देतात, मस्त तडका देतात.
आणि मस्त खायला देतात. भारी. तर बस एन्जॉय करतोय आम्ही, छान वाटतंय मस्त. येस. तर असेच आम्ही ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू, जे की बराच गॅप झाला होता. Sorry, खूप खूपच लोकांचे मोठा message gap आलेले झाला. की का येत नाहीये, का नाही करत आहे तुम्ही, का बंद ऍक्च्युली करताय? दिवाळी नंतर हाच येईल. हा, दिवाळीनंतर आहे. दिवाळीचा लास्ट होता. हा म्हणजे त्याच याच्यात सगळ्याच गोष्टी झाल्या, त्यामुळे मग अवघड झालं सगळं आम्हाला पण. तरी आम्ही आता प्रयत्न करू हा. नवीन नवीन ब्लॉग आणायचा, जास्तीत जास्त ब्लॉग आणायचा. रिया घरी असेल का ब्लॉग करत जाऊ आम्ही. हो. तिची शाळा असते त्यामुळे होत नाही जास्त ब्लॉग, है ना रिया? आता रिया लागली ना रुटीन मध्ये. आता तेवढ्या रिया लागली आधी आता. फ्री टाइम भरपूर होता की फुल डे घरी काय करायचं. मग आता कसं ती फुल डे स्कूल मध्ये असते सकाळीपासून आणि ते मग स्कूल मधून आली का तिच्या थकून गप्पा. जाते, मग आणि तिच्या मग- गप्पा. स्कूल मध्ये काय काय झालं तिला सांगायचं असतं. चालेल मग आता ब्लॉग एंड कर. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटल सिंगर रिया. बाय. Bye. किती दिवसांनी म्हटली. बाय बाय. Bye.